अविश्वास ठराव दाखल करून न घेतल्यामुळे विरोधकांच्या विश्वासार्हतेवर परिणाम झालाय का हे आपण तपासतो आहोत। माझ्या सोबत आहेत प्रवीण दरेकर, मनसेचे नेते आहेत, आमदार आहेत। प्रवीण दरेकर, तुमच्या पक्षाने सुरुवातीपासून या अविश्वास ठरावाला पाठिंबा दिला नव्हता, काय म्हणणं होतं तुमचं? तुमचा शिवसेनेवर किंवा विरोधकांच्या एकजुटीवर विश्वास नव्हता का? प्रश्न विश्वासाचा नाही आहे। आमच्या पक्षाचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब ठाकरेंसारखं स्पष्ट आणि स्वच्छ भूमिका घेतात, त्याचप्रमाणे विधिमंडळामध्ये आमच्या पक्षाची भूमिका असते। अविश्वासाचा प्रस्ताव आणण्याबाबत आमच्यामध्ये कधीच दुमत नव्हतं, परंतु अविश्वास प्रस्ताव हे अत्यंत मोठं आयुध या विधानसभेमध्ये असतं। ते कधी वापरावं, कसं वापरावं, त्याचा परिणाम कसा झाला पाहिजे, अशा प्रकारे 95 अन्वये दिलेला तो अधिकार आहे। या ठिकाणी मला वाटतं हसू म्हणण्यापेक्षा रणनीती पूर्णपणे शिवसेनेची त्या ठिकाणी चुकली आहे। शिवसेना भाजपमध्ये एकमेकांवर कुरघोडी करण्याचं राजकारण आणि त्या ठिकाणी घाई ज्या पद्धतीनं त्यांच्या गटनेत्यांनी त्या ठिकाणी केली ती अत्यंत चुकीची त्या ठिकाणी आहे। आणि आपण निखिलजी जर त्या ठिकाणी बघाल, या राज्यामध्ये अनेकदा अविश्वासाचे ठराव आलेले आहेत। सन्माननीय गोपीनाथ मुंडे साहेब असताना त्या ठिकाणी या राज्यामध्ये गोवारीच्या हत्याकांडानंतर अविश्वासाचा ठराव आला होता। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या विषयाचं रान उठवलं गेलं होतं आणि त्यामुळे तो सभागृहामध्ये शरद पवार साहेबांच्या विषयी भूखंडाचा घोटाळ्याचा तो प्रस्ताव होता आणि त्या प्रस्तावाला एक हाईट आणि उंची होती। परंतु दुर्दैवानं आपण या ठिकाणी बघाल तर अविश्वासाचा ठराव आणत असताना या राज्यामध्ये खरं म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये नाराजी जनतेच्या मनात आहे, संताप आहे। ते त्यांच्या सहकारी पक्षाला, भारतीय जनता पक्षाला विश्वासात घेऊ शकले नाहीत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर दूर राहो। जेव्हा महाराष्ट्रातील जनतेचा विचार आपण करत असतो त्यावेळेला आम्ही एकमेकांवर कुरघोडी करण्यापेक्षा महाराष्ट्रातील जनता आम्ही नेमकी या राज्याच्या संदर्भात काय विरोधकांची भूमिका त्या ठिकाणी मांडतो, या ठिकाणी सिंचन असेल, इतर घोटाळे असतील, या राज्याची बरोबर आहे। दरेकर, प्रवीण दरेकर, एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे। तुम्ही प्रवीण दरेकर, एकच प्रश्न विचारायचा आहे मला की शिवसेनेने तुम्हाला विश्वासात घेतलं नाही, तुम्ही असं म्हणता की शिवसेनेने भाजपलाही विश्वासात घेतलं नाही, याचा अर्थ सगळ्या विरोधकांमध्ये सुसंवाद नाही असा जनतेने घ्यायचा का? त्या ठिकाणी पाल निखिलजी तर 29 आमदारांच्या त्या ठिकाणी गोष्टी करतायत। खरं म्हणजे मला टीका करायची नाही, परंतु वस्तुस्थिती आपल्या समोर मांडणं अत्यंत आवश्यक आहे की 29 आमदार त्या ठिकाणी लागतात तयार करण्यासाठी। 29 तयार झाल्या होत्या, परंतु हा विषय ज्या गांभीर्याने शिवसेनेने घ्यायला होता, माझ्याकडे ते पत्र आहे निखिलजी, त्या पत्रावर शिवसेनेच्या सगळ्या आमदारांच्या सुद्धा सह्या नाहीत। जवळपास 50%हून त्या ठिकाणी एक 20-25 आमदार अजून सह्या करायचे त्या ठिकाणी राहिलेले आहेत। म्हणजे अशा पद्धतीनं मुळात ज्या विषयाचं गांभीर्य नाही, शिवसेनेच्या सर्व आमदारांना सुद्धा अविश्वासाचा ठराव माहित आहे। मी काही आमदारांशी बोललो, हेही मी समजू शकतो की गटनेते म्हणून त्या ठिकाणी ठराव आणू शकतात, परंतु अविश्वासाचा प्रस्ताव आणत असताना त्या प्रस्तावामध्ये दम, ताकद आणि एकजूट असावी लागते। दुर्दैवानं त्या ठिकाणी शिवसेनेच्या बाबतीमध्ये हा आतताईपणा, अतिरेकी घाई व्यक्तींना किंवा लोकांना किंवा मित्र पक्षांना किंवा सगळ्यांना। बरोबर आहे दरेकर, धन्यवाद दरेकर, तुम्ही योग्य तो प्रकाश टाकलेला आहे काय नेमकं झालं विरोधकांमध्ये, आणि हाच पुढच्या चर्चेचा विषय माझा असणार आहे। मी येतो सगळ्या आमदारांकडे, जितेंद्र आव्हाड, गिरीश महाजन आणि विनोद घोसाळकर यांच्याकडे, पण त्याआधी हेमंत देसाई पत्रकार आपल्या सोबत आहेत। हेमंत देसाई, अनेक वर्ष तुम्ही विधानसभेचं कामकाज बघितलेलं आहे। प्रवीण दरेकर असं म्हणताय शिवसेनेने दुसऱ्या पक्षांना तर विश्वासात घेतलं नाही, पण स्वतःच्या आमदारांना सुद्धा घेतलं नाही, याचा अर्थ काय होतो? एवढी जनतेमध्ये नाराजी असताना, एवढी गंभीर प्रकरणं घडलेली असताना महाराष्ट्रातले विरोधक नाकर्ते आहेत? नक्कीच तसं म्हणायला लागेल। थोडंसं सविस्तर बोलतो मी, कारण मला वेळ मिळाला नाही। आतापर्यंत जी चर्चा सगळी ऐकली त्यावेळी त्यामध्ये शिवसेनेची जी मुख्यतः भूमिका आहे, मला थोडासा रडीचा डाव हा शब्द वापरावासा वाटतो। ज्यावेळी याचा पराभव झाला तेव्हा हा तांत्रिक पराभव आहे असं म्हणण्यात आलं आणि सुभाष देसाई असं म्हणाले की शेवटी आकड्यांच्या पेक्षा नीतिमत्ता, नैतिक विजय वगैरे याला महत्व आहे। तर ही शिवसेनेची भाषा कधीच नव्हती। अशा प्रकारची शिवसेनेची ज्या प्रकारची आक्रमक आणि रांगडी भाषा होती ती इथे कधीही कुठेही दिसली नाही। मी तुम्हाला 1980 सालामध्ये घेऊन जातो, त्यावेळी शरद पवार हे विरोधी पक्षनेते होते। शरद पवार विरोधी पक्षनेते असताना त्यांनी सरकारला सळो की पळो करून सोडलेलं होतं। शेतकरी दिंडी नागपूरमध्ये काढली होती आणि ती शेतकरी दिंडी इतकी प्रभावी झाली
की त्याच्यानंतर 3-4 महिन्यानंतर देवीलाल यांनी दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचा महामेळावा काढला, त्यावेळी शरद पवार यांना तिथे अध्यक्ष म्हणून बोलवलं होतं. आपण छगन भुजबळांसारखे नेते बघितलेले आहेत, पण याच्यामध्ये तुम्ही बघितलं टोटल तर ही संपूर्ण स्ट्रॅटेजी याच्यामध्ये फसलेली कशी ती सांगतो. एक तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दरेकर यांनी आता सांगितलंच आहे, पण बाळा नांदगावकर यांनी सांगितलं की अविश्वास ठराव करण्याची ही योग्य वेळ नाही, वेळ चुकलेली आहे, आमचा त्याला पाठिंबा नाही. भारतीय जनता पक्षाचे लोकही खासगीमध्ये सांगतील की त्यांनाही हे मान्य नव्हतं. त्याच्यामुळे याच्यामध्ये लॅक ऑफ कोऑर्डिनेशन आहे. पण केवळ मनसे, भाजप आणि शिवसेना यांच्यातलं कोऑर्डिनेशन नाही, शिवसेनेमध्ये सुद्धा अंतर्गत त्याच्यामध्ये दुही आहे, शिवसेनेमध्ये सुद्धा अंतर्गत दुफळी आहे, अंतर्गत दुफळी आहे. गेले काही दिवस, गेले काही महिने, आता हे मान्य करणार नाहीत, पण शिवसेनेचं नेतृत्व म्हणजे सुभाष देसाई विधानसभेतले नेते हे कमी पडतायत असं तुम्हाला वाटतं? सुभाष देसाई कमी पडतायत. सुभाष देसाई अतिशय जेंटलमन नेता आहे, सज्जन आहे, पण तो नेता आक्रमक नेतृत्व इथे देऊ शकत नाही, हे आपण इथे स्पष्टपणे सांगितलं पाहिजे. दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे तुम्ही मगाशी जो प्रश्न उपस्थित केला की भाजपने जी शेतकरी मोर्चा काढला होता त्यासाठी हे निघून गेले, पण मला असं कळालेलं आहे की आबा जेव्हा बोलायला उठले तेव्हा सुभाष देसाई बोलत होते आणि आबा बोलायला उठले तेव्हा असा भाजपच्या लोकांनी एकदम आक्रमक पवित्रा धारण केलं आणि त्याला ऑब्जेक्शन घेतलं. वास्तविक त्याच्यावरनं काही अशी टोकाची भूमिका घेण्याची गरज नव्हती, सभात्याग करण्याची गरज नव्हती. त्याच्यानंतर हे सगळे लोक बाहेर गेल्यानंतर पुन्हा जेव्हा असं म्हटलं जातंय भाजपने सभात्याग केला याच्या कारण भाजपला मोर्चाला जायचं होतं हे एक कारण आहे. पण नाही मला सांगायचं तो दुसरा मुद्दा. त्यानंतर पुन्हा जेव्हा विधानसभा झाली तेव्हा नाना पाटोळे होते त्याच्यामध्ये, ते सुभाष देसाई बोलायला उठल्यावरती ते सुद्धा बोलायला उठले आणि सुभाष देसाईंना फारसं बोलता आलं नाही, बोलू दिलं गेलं नाही. आणि याच्यामध्ये मला असं सुचवायचं आहे की हे काही त्याच्यामध्ये काही नाट्य आहे का की राष्ट्रवादी म्हणजे आर पाटील आणि भाजप यांच्यामध्ये काही एक प्रकार साटलोट झालंय का असं तुम्ही विचारताय? असा संशय यावा. विनोद घोसाळकर, गिरीश महाजन तुम्हाला याची उत्तरं द्यावी लागतील. विनोद घोसाळकर तुमच्यापासून सुरुवात करतो. मला सांगा, सुभाष देसाई कमी पडले, गांभीर्य ओळखलं नाही असे आरोप करतात हेमंत देसाई, उत्तर द्या. मला पहिल्यांदा प्रवीण दरेकरांच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे की जर 29 आमदारांच्या सह्या नसत्या त्या प्रस्तावावरती तर तो मुळात दाखलच झाला नसता, अध्यक्षांनी ऍक्सेप्ट केला नसता. त्यामुळे आमच्या सर्व आमदारांच्या सह्या होत्या. एक दुसरं जे आता सुभाष देसाईंच्या नेतृत्वाबद्दल जे प्रश्न उपस्थित केलेला आहे त्याच्याबद्दल आमच्या शिवसेनेमध्ये कुठेही मतभेद नाही. आम्ही शिवसेना एकसंघ आहे. सगळे आमदार आम्ही शिवसेनेचे सन्माननीय सुभाष देसाईंच्या बरोबर त्या सभागृहामध्ये आहोत. ठीक आहे, तुम्ही थोडक्यात उत्तर दिलेलं आहे. पण मला सांगा, प्रवीण दरेकर जे म्हणाले की तुमच्या सर्व आमदारांना सुद्धा माहिती नव्हतं अविश्वास ठरावाबद्दल, त्याचं काय? प्रवीण दरेकर मी माझ्या पक्षाचा प्रतोद आहे. प्रवीण दरेकर माझ्या पक्षाचे प्रतोद नाहीयेत. त्यामुळे आमच्या सर्व आमदारांना याची पूर्ण कल्पना होती. हा आम्ही अधिवेशनाच्या अगोदर सांगितले होता. जेव्हा 29 आमदार मुंबईमध्ये येऊन सह्या करतात, कारण सगळे ग्रामीण भागातले आमदार असून सुद्धा 29 आमदार मुंबईच्या आमच्या कार्यालयात आले, विधिमंडळाच्या त्या प्रस्तावावरती सह्या केल्या आणि काही लोकांना येता आलं नाही म्हणून आम्हाला 29 सह्या झाल्यानंतर आम्हाला जास्त गरज पण नव्हती सह्यांची. तो प्रस्ताव दाखल करण्याचा आणि सर्व आमदारांना याची पूर्ण माहिती आहे आणि एक पक्षाचा या विधिमंडळाचा एक प्रतोद म्हणून मी आपल्या समोर निश्चित करतो. धन्यवाद. तुम्ही तुमची भूमिका सांगितलेली आहे. प्रतोद नाही, आम्ही सांगितलं की ते कसं सांगू शकतात? बरोबर आहे. पण आतापर्यंतचा अनुभव असा आहे की शिवसेनेची माहिती मनसेला अधिक असते. ते जाऊ द्या, तो विनोदाचा विषय आहे. परंतु मला गिरीश महाजन तुम्हाला विचारायचं आहे, गंभीर आरोप केलाय तुमच्यावर. तुमचं आणि राष्ट्रवादीचं साटलोटा आहे का विचारतायत हेमंत देसाई? आता मी काय बोलावं मला हेच कळत नाही या विषयावर. देसाई साहेब, आपण जे म्हणतात की आमचं आणि राष्ट्रवादी साटलोट आहे हे अतिशय चुकीचं आहे. एक मिनिट सत्ताधारी पक्ष बोला पूर्ण करा मग देसाई बोलतील. हा सत्ताधारी पक्ष या ठिकाणी एवढा का घाबरतोय? त्यांना माहिती आहे आपलं बहुमत आहे, आपल्या जो मोठं बहुमत आहे, थोडंफार नाही काठावरचं नाही तर मोठं बहुमत त्यांच्याकडे आहे. आणि असं असताना अविश्वासाच्या ठरावाला आपण का घाबरतात? आणि म्हणून काहीतरी टेक्निकल कारण द्यायचं. खरं म्हणजे प्रथा परंपरा अशा आहेत की अनेक म्हणजे डिस्ट्रिक्टची पॉवर आहे, अध्यक्षांना हा अधिकार आहे, काही प्रथा परंपराही आहेत. त्यांनी त्या ठिकाणी थोडस जरी अगदी म्हणजे त्यांची पॉवर अधिकार वापरले असते तर याच्यामध्ये बारगण्याचं कारण नव्हतं.
परंतु सत्ताधारी पक्षाला येतो जितेंद्र आव्हाड तुमच्याकडे येतो. एक मिनिट. यांना नाही आज निखिलजी यांना हा प्रस्ताव येऊच द्यायचा नव्हता. कारण आज महाराष्ट्रामध्ये जे चाललेलं आहे, राज्यामध्ये जे चाललेलं आहे, खरं म्हणजे यांनी विरोधकांची मुस्कटदाबी म्हणजे बहुमताच्या जोरावर विरोधकांची मुस्कटदाबी करण्याचं काम या ठिकाणी विधानसभेत चाललेलं आहे. गिरीशजी, तुम्ही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. गिरीशजी मला माफ करा, तुम्ही प्रश्नाचं उत्तर देत नाही. तुम्ही राष्ट्रवादीशी साटलोट केलं का, हा प्रश्न आहे हेमंत देसाईंचा. नाही सांगतो मी, काही संबंधच नाही ना. आम्ही तर सगळे मिळून इतके आक्रमक आहोत, पण तो सरकारलाच हा विश्वासाचा ठराव आणून त्या ठिकाणी त्याच्यावर चर्चा नको आहे. कारण त्यांचे भ्रष्टाचार, अर्धा डझन मंत्री भ्रष्टाचारामध्ये अडकलेले आहेत. नुसतं आमची सत्ता त्या ठिकाणी बहुमत आहे आणि त्याच्या मुळावर आम्ही आता काही करू. 28 वेळा त्या ठिकाणी सिंचनाच्या ज्या खात्यावर चर्चा झाली, परंतु कुणावर कारवाई होत नाही. त्या ठिकाणी इतके अहवाल त्या ठिकाणी आलेत, कुलकर्णी अहवाल आला, त्या ठिकाणी वडनेरेंचा अहवाल आला, पण तुमच्यात कुठे एकजूट आहे? लोकांचे अहवाल गिरीश महाजन, तुमच्यात कुठे एकजूट आहे विरोधकांमध्ये? कारवाई होत नाही, विधानसभेमध्ये होत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी फक्त आमचं बहुमत आहे म्हणून आमचं काहीच होणार नाही. पण तुमच्यात कुठे एकजूट आहे महाजन? गिरीशजी, तुमच्यात कुठे एकजूट आहे? सामान्य नाही निखिलजी, तुमचेच नेते खासगीमध्ये शिवसेनेबद्दल नाराजी व्यक्त करतायत. नाही आम्ही सर्व एकत्र आहोत. सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये आज जो हा सगळा घोळ सत्ताधाऱ्यांनी चालवलेला आहे, महाराष्ट्राला अगदी गिळंकृत करण्याचं काम चाललेलं आहे. आज हजारो कोटीचे भ्रष्टाचार आहेत. हे सगळं बरोबर आहे, पण तुमच्यात एकजूट नाही ना, तुमच्या सैन्यामध्ये एकजूट नाहीये. विधानसभेत नाही, कुठे एकजूट नाही. आम्ही सगळ्याकडे एकजूट आहोत. अविश्वासाच्या प्रश्नावर मनसेची जरी भूमिका वेगळी असली तरी बाकी सर्व प्रश्नावर आम्ही एकजूट आहोत. दररोज आम्ही बैठका सोबत घेतो आहोत. बैठकीमध्ये आमचे निर्णय सर्व सोबत होत आहेत. बरोबर आहे. ठीक आहे. मी जितेंद्र आव्हाड यांच्याकडे येतो. हेमंत देसाई, एक मिनिट थांबा. एसआयटीच्या मागणीवर आम्ही या ठिकाणी एक आहोत आणि म्हणून आजचं सभागृह आम्ही बंद का पडलं तर एसआयटी जी या ठिकाणी शिक्षणामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेले आहेत. 28 वेळा या ठिकाणी मागण्या करून सुद्धा, भाषणं करून सुद्धा या ठिकाणी त्याच्यावर कुठलाही आम्हाला निर्णय दिला जात नाही. आणि म्हणून एसआयटीच्या माध्यमातून या सिंचन खात्यामध्ये झालेल्या जवळजवळ 45,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे. त्या संदर्भामध्ये त्याची चौकशी व्हावी ही आमची प्रमुख मागणी या ठिकाणी आहे. बरोबर आहे, पण आता तुम्ही बोलताय तिथे गोंधळ घालता. एक मिनिट गिरीशजी, मला जितेंद्र आव्हाड यांच्याकडे जायचं आहे. जितेंद्र आव्हाड, विरोधकांमध्ये एकजूट नाही आणि त्याचाच फायदा तुम्ही सत्ताधारी उठवताय असं म्हटलं जात आहे. काय खरंय नेमकं? तुम्ही विरोधकांच्या कमजोरीवर बोट ठेवलंय का आणि यातून विरोधकांची दिशाहीनता स्पष्ट होते का? असं आहे की पहिली गोष्ट म्हणजे जे माननीय माझे मित्र प्रवीण दरेकर बोलले हे सत्य आहे की बीजेपी आणि शिवसेनेमध्येच कोऑर्डिनेशन, फ्लोर मॅनेजमेंट नाही. एकमेकांवरती कुरघोडी करण्याचं काम गेले 3 वर्ष ते करतात, हे सत्य आहे. अविश्वासाचा ठराव हे सर्वात मोठं आयुध आहे. ते ब्रह्मास्त्र आहे असे, ते काहीतरी ब्रह्मास्त्र, शस्त्रबिस्त्र त्यांचीच भाषा असते, ते काहीतरी म्हणत होते ब्रह्मास्त्र वगैरे. ते एवढं मोठं आयुध वापरल्यानंतर आपल्या सहकारी पक्षाला मदत करणं, त्यांना त्या बाबतीतलं गांभीर्य नसेल तर त्या गांभीर्याची ओळख करून देणं हे बीजेपीचं काम होतं, ते त्यांनी केलं नाही. थातुरमातुर विषयावरती गोंधळ घालायचा आणि ते गोंधळ घालून सभागृहामधलं कामकाज बंद पाडायचं, गेले 2 दिवस ते करतायत. कदाचित बीजेपीचं हे प्लॅनिंग असण्याची शक्यता नाकारता येत नाही की 2 दिवसामध्ये जर आपण गोंधळ घातला तर ह्यांचा हा ठराव म्हणजे तो बारगळेल आणि शिवसेनेचा हसं होईल. हा एक गुप्त डाव बीजेपीचा असू शकतो, मला त्याच्यातली काही कल्पना नाही. पण गिरीश महाजनांसारखा अनुभवी माणूस इथे बोलतोय. मला गिरीश महाजनांना विचारायचं आहे की नियम 57 या पुस्तकातला काय सांगतो. निखिल वागळे साहेब मला 2 मिनिटं द्या, 4 ओळीच वाटून दाखवतो. कोणत्याही सदस्याला अध्यक्षांच्या संमतीने कोणताही नियम सभागृहापुढील कोणत्याही विशिष्ट प्रस्तावास तो लागू करताना स्थगित करण्यात यावा असा प्रस्ताव मांडता येईल. मग असा प्रस्ताव तुम्ही आज का नाही मांडला? जर तुम्ही अविश्वास ठरावाच्या बाबतीत एवढे गंभीर होता, तो आणण्याचाच तुमचा अट्टहास होता आणि आमची ही चर्चेला तयारी होता असं आर पाटील स्वतःहून सांगत होते. मग तुम्ही नियम 57चा वापर करून का नाही आग्रह धरला की आम्हाला अविश्वास ठरावच आणायचा आहे? तुम्ही वेगवेगळ्या मुद्द्यावरती वेगवेगळ्या कारणास्तव सभागृह बंद पडण्याचं काम करतात. तुम्ही सभागृहाच्या बाबतीत गंभीर नाही. विदर्भामध्ये नागपूरचं अधिवेशन विदर्भाच्या गोरगरीब शेतकरी, गोरगरीब कामगारांना न्याय देण्यासाठी इथे अधिवेशन भरवा असं इतिहास सांगतो. त्या इतिहासाला काळं पुसण्याचं काम तुम्ही करतात. उद्या वापरा ना, उद्या सकाळी उठा, सगळ्यांनी आधी एक मीटिंग घ्या आणि नियम 57चा आधार घेत सांगा की सगळे नियम बाजूला ठेवा आणि आमचा तांत्रिक मुद्दा बाजूला ठेवून तुम्ही ते स्थगित करून आमचा अविश्वास ठराव घ्या.
आपण चर्चेला घेऊ. तुम्ही दररोज एक नवीन मुद्दा आणता, दररोज काहीतरी वेगळा मुद्दा घेऊन पुढे येता आणि सभागृह बंद पाडण्याच्या मागे लागता. तुम्ही गंभीरच नाहीये, तुम्हाला चर्चाच नको आहे. आणि चर्चा जर झाली तर पुरती घोटाळ्यापासून सगळं बाहेर पडेल आणि आपलेही चेहरे टराटरा फाडले जातील या भीतीने तुम्हाला ग्रासलाय. आणि विदर्भाच्या भूमीवरती गडकरींचं झालेलं पतन, गडकरींवर झालेले आरोप तुम्हाला झेपणारे नाहीत, पेलवणारे नाहीत, म्हणून तुम्ही पळवाटा शोधताय असा आमचा आरोप आहे तुमच्यावरती. ठीक आहे गिरीश महाजन, मला माहिती आहे तुम्हाला उत्तर द्यायचंय, पण मला एक ब्रेक घेऊ द्या. ब्रेक नंतर तुम्हाला पुरेसा वेळ देतो आणि तुमच्याकडे येतो. आणि मला प्रश्न हा विचारायचा आहे, विरोधकांनी आपली रणनीती बदलली पाहिजे का? ते दिशाहीन झालेत, त्याबाबत त्यांनी विचार केला पाहिजे का? पण ब्रेक पूर्वी आपला प्रश्न बघा, अविश्वास ठराव फेटाळल्यामुळे विरोधकांचं असं झालंय का? बघा पडद्यावर 55% लोक म्हणतात होय, विरोधकांचं असं झालंय.